आणि एक मोठी बातमी पाकिस्तानमधून पाकच्या गृहमंत्र्यांचं घर आंदोलकांनी पेटवलंय। सिंध प्रांतातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। सिंधमधील निदर्शकांनी सिंधचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांच्या घराची तोडफोड केलेली आहे, घराची नासधूस केलेली आहे आणि त्यांचं घर पेटवून दिलंय। घराची तोडफोड करत या घराची जाळपोळ केलेली आहे। सिंध प्रांतातील आंदोलक हे हिंसक झालेले आहेत। आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालंय। पाकच्या गृहमंत्र्यांचं घर आंदोलकांनी पेटवलेलं आहे। चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, पाकिस्तानमधून ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, गृहमंत्र्यांचं घरच आंदोलकांनी पेटवून दिलंय। सविस्तर तेजस, हे बरोबर आहे। हे जे आंदोलन सुरू आहे हे सिंधू नदीच्या पाण्यासाठी पाकिस्तानात लोकांनी सरकारविरोधात निदर्शनं सुरू केलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून सिंधमधील गृहमंत्र्यांचं घर जाळण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे, तर त्या तणावाच्या वेळेला भारताने पाकिस्तानसोबत सिंधू पाणी करार स्थगित केला आणि पाकिस्तान आता पाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे। मात्र तिकडे पाणी नसल्यामुळे सिंधू नदीच्या पाण्यासाठी गोंधळ सुरू झाला आहे। पाकिस्तानने सिंधू नदीवर 6 कालवे बांधण्याचा प्रकल्प सुरू केला आहे। हे कालवे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बांधले जाणार आहेत, त्यामुळे सिंध प्रांतात संताप आहे आणि त्याचाच भाग म्हणून ह्या नागरिकांनी आपला संताप रोष करत सिंधचे गृहमंत्री जियाउल हसन लांजर यांचं नौशेहरा फिरोज जिल्ह्याचे घर आहे ते घर त्यांनी जाळून टाकलं। घरात ठेवलेल्या सर्व वस्तूंची तोडफोड करण्यात आली, घराबाहेर पार्क केलेल्या वाहनांना आग लावण्यात आली। तर हे सगळं बघितलं तर पाकिस्तानमध्ये आता अंतर्गत विरोध सुरू झालेला आहे आणि हा अंतर्गत विरोध आता कुठपर्यंत जातो त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल। तेजस, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातम्यांसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।